नमस्कार, स्वागत है आपका सी न्यूज भारत में और मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। महाराष्ट्र में चुनाव नजदीक है और चुनावी सरगर्मियां भी तेज हो चुकी हैं। ऐसे में कन्नड़ तहसील में हो रही विधानसभा के घमासान को लेकर नागरिकों का क्या कहना है, सुनिए उन्हीं की जुबानी। बस स्टँड परिसरामध्ये आपण आहोत। आपल्यासोबत भाऊ, नाव काय तुमचं? दशरथ निकम, गाव कोणतं? नागद. नागद, प्रॉपर नागद का? नागद. बरं, आता नागदमध्ये तुम्ही नागदचे रहिवासी आहात, काय चर्चा काय आहे नागदमध्ये? कशाची? आता नागद कन्नडमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते, तर काय सांगाल, चर्चा कोणाची आहे? चर्चा आहे ना 2-3 जणांची. कोणाकोणाची? हर्षवर्धन आहे, ते ताई आहे, उदयभू आहे, आता पब्लिक आहे शेवटी. पण विकास झाला आहे का? विकास नाही नाही नागदचा विकास काही झाला आहे का? नाही नाही. नाही. नाव काय तुमचं? दादा बैदास राठोड, राणा नागद तांडा, नागद तांडा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजी. तांड्यामध्ये काय चर्चा काय आहे? चर्चा नवरा बायकोचीच आहे, पण 1 नंबरमध्ये धनुष्यबाण चालला असं. आता आपल्यासोबत भाऊ, नाव काय तुमचं? भैया पाटील नागद. पाटील. हा. बरं दादा, मला एक सांगा, आता चर्चा कोणाची आहे नागद? हर्षवर्धन जाधव. चर्चा कोण? हर्षवर्धन जाधव. चर्चा आहे. बरं बरं, ठीक आहे. काय नाव तुमचं? किशोर पाटील. बरं, काय म्हणाल, चर्चा कोणाची? चर्चा का आता सगळे उमेदवार सारखे चौरंगी लढत आहे. कौल कोणाकडे? नागद गावाचा कौल कोणाकडे? नागद गावाचा कॉल का आता ज्याचं त्याचं जन्मत आहे. तुमचा कॉल कोणाकडे आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुमचं जसं असेल तसं सगळ्यांचं असेल. राजेंद्र शंकर कुमावत. गाव कोणतं? प्रेमनगर. प्रेमनगर. इथून किती अंतर आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर. मग काय चर्चा काय आहे? चर्चा काय आपण काय सांगू शकणार आहे? आता तुम्हाला जर एक सविस्तर जर बोललं, आता माझ्यासारखा बेवडा माणूस आहे, हो क्लिअर बोलतो, बोला बोला. हां, घरातून जर एखादी बेवड्यानं जर पोराला काढलं तर त्याला सहकार्य करावंच लागणार. एक हा एक. पण आमच्या गावाच्या आमदारांनी काही विकासच करेल नाही, तिथं बी आम्हाला विचार करावा लागणार आहे का नाही? आता नागद गावामध्ये हकीम सेठ फेमस आहेत, त्यांच्या दुकानावर ते आपण आहोत. सेठ काय नाव काय तुमचं? शेख शकील. बरं, तुमच्याकडे खूप सारे कस्टमर शेतकरी पण येतात. काय आता चर्चा कोणाची आहे सध्या? चर्चा आता संमिश्र आहेत. संमिश्र आहे. हो, संमिश्र. बरं, विकास काही सांगता येईल का गावाचा? आहे गावच्या हिशोबाने आहे. गावाच्या हिशोबाने विकास हो झालेला हो आहे. हो हा? हो. झालेला आहे. बरं, आता कोण येऊ शकतो अशी काही चर्चा आहे का? आता ते 23 तारखेला समजेल कोण येईल. 23 तारखेला. हो. पण तुमचा कौल कोणाकडे आहे? आता कौल तर समजा एक हिशोबाने तर गावाचं माणूस आहे, तो गावाकडेच राहणार कौल. बरं बरं. हो. तुमचं नाव काय दादा? आम्ही बाहेरगावचे. बरं. मी हे सांगणार आहे की गावचा विकास आणि आपला गावचा विकास व्हायला पाहिजे. आणि आता हे मुलं जे फिरत आहे, माझ्या मताने की कोणी पण आपला तालुक्यामध्ये कोणी पण आमदार झाले, फक्त एवढंच करायचं असं ते गोरगरिबाची घरकुली आणि पाणीची व्यवस्था आणि रोडचं काम. बस आता एवढंच. आता पाणीची व्यवस्था आणि रोड वगैरे आपल्या गावात, तुमच्या गावात झालेलं नाही का? आमच्या गावात रोडचं काम झालेलं आहे, पण सर तरी पण ते खड्डे आहेत आणि यंग मुलांना काय भेटत नाही. चर्चा कोणाची आहे? हवा कोणाची आहे? हवा तर आता सर आहे हर्षवर्धनची. हं? हर्षवर्धन आणि संजना ते यांनी दोघांची हवा. पती पत्नीचीच हवा आहे. बरं बरं, ठीक. काका, नाव काय तुमचं? बंकट. बंकट काका आहेत. काका, गाव कोणतं? नागद. प्रॉपर नागद मधले का? बरं, काय खेडागाव आहे. खेडेगावामध्ये? बरं बरं बरं. काय गावामध्ये चर्चा काय? कोण निवडून येऊ शकतो? ते काही मालूम नाही रू. ते नाही सांगता येणार. आणि आजी आहेत. आज बंजारा समाजामध्ये या पहिराव हा जो त्यांचा रूढी परंपरेनुसार जो पहिराव आहे खूप छान दिसते. आजी गाव कोणतं तुमचं? नागद तांडा. नागद तांडा. बरं, तुम्ही आता आजी मला एक सांगा, गावाचा नागद तांड्याचा काही विकास झाला आहे का? गावामध्ये काही कामं झाले आहेत का? काहीच नाही. काहीच नाही झालेलं आहे. बरं बरं. आजी, आता गावामध्ये चर्चा आहे का? काही मतदानाची काही चर्चा आहे का? ये ना. कोण निवडून येऊ शकतो? काजून कोण निवडतो कोण नाही. हां मतदार परव आहे. हां. बरं बरं. तुम्हाला काय वाटतं आजी? कोण तुमच्या मनात काय वाटतं असं? जे मनात होय जे. बरं बरं बरं, ठीक. गाव कोणतं तुमचं? आमचं पांघरा आहे. पांगरा. बरं, गावामध्ये काही कामं झाले का? सरकारी कामं? काहीच नाही झालं आमचा विकास झालेला नाही. आमचा ते रोड तर नाही येत सुद्धा. पाण्याची काही व्यवस्था? पाणी आहे पण ते आमचा रोडाचा निस्ती चालू नाही आहे ना. रोड आमच्या घरापुढं कसं बी आहे. बरं बरं. लोकांच्या गटू बसले, आमचा गटू नाही बसील. बरं बरं बरं. आता कोण निवडून येऊ शकतो? आता संजय नाबाई येईन.
बरं, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेत का? हा नाही बा, आम्ही नाही भेटले, आम्हाला कोणाचे पैसे नाही भेटले आम्हाला. लाडक्या बहिणी योजनेचे हा. पैसे नाही मिळाले हा तुम्हाला? आम्ही लाडकी बाईचे पैसे फॉर्म वगैरे भरला नाही तुम्ही? नाही. नाही भरला. ठीक आहे, आता भरून घ्या. हा. नागद गावामध्ये बस स्टँड या ठिकाणी आपण आहोत. मावशी आहेत. मावशी, नाव काय तुमचं? रामकोरबाई उत्तम परदेश, गाव कोणतं? लवठार. लवठारचं आहे का? हाँ। बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. कन्नड़ से सी न्यूज संवाददाता भाईदास जी पवार की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।